Hello children and a very warm welcome to my English class. आज आपण आपल्या इंग्लिश क्लासमध्ये आपला जो चॅप्टर चालला आहे न्यूज अनालिसिस. त्याचा काय अर्थ होता की न्यूज म्हणजे काय, बातम्या, समाचार, त्याचं अनालिसिस म्हणजे विश्लेषण. तर या बाबतीत हा चॅप्टर होता जो आपण वाचतो आहे मागच्या 2 सेशन पासून. त्यालाच आपण आणि कंटिन्यू करू आणि बघू की आणि पुढे कोणत्या प्रकारच्या न्यूज आहेत ज्याला की आपण वाचू आणि ज्याच्या बाबतीत समजायचा प्रयत्न करू. ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत हे सगळं वाचून चुकलो आहोत की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज असतात आणि त्याच्यामध्ये कोणतं खरं कोणतं खोटं कशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वविवेकनी हे समजायला पाहिजे. आपल्याला आपले डोळे, कान हे सगळं उघडं सोडून आणि ओपन माइंडेडली वाचलं पाहिजे न्यूजला आणि पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला ते डिसाईड केलं पाहिजे की कोणती न्यूज खरी आहे किंवा र्युमर आहे. तर आता आपण हा जो न्यूज अनालिसिस चॅप्टर आहे ह्याचा पुढचा भाग वाचूया. सो एज यू ऑल नो, इन द लास्ट सेशन वी हॅव रेड अबाउट दिस न्यूज, क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये ही न्यूज वाचली होती की एक्झामिनेशन हॉलमध्ये बंद जोडे अलाउ नाही आहे. तर ह्याच्या बाबतीत आपण विविध माहिती घेतली, न्यूज वाचली आणि त्याच्यानंतर ती न्यूज का आली, त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि फारशा गोष्टी याच्या आपण समजल्या या न्यूजच्या रिलेटेड. आज आपण दुसरी न्यूज वाचणार आहे एक, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. तर आज आपण आपली दुसरी न्यूज वाचणार आहे, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. ह्याचा काय अर्थ आहे की रितिका ऍक्टिंग पासून एक ब्रेक घेते आहे. ब्रेक म्हणजे काय की थोड्या वेळाची सुट्टी. आपण कामापासून सुट्टी घेतो ना, सपोज कोणी कोणतं जॉब करतं आणि ते जॉब करून कोणत्याही कारणास्तव सपोज त्यांनी जॉब सोडून दिली, तर तशाच प्रकारे ह्याच्यात लिहिलंय की ती ऍक्टिंग पासून काही वेळेला ब्रेक घेते आहे. आता आपण हा न्यूज वाचूया. मुंबई सप्टेंबर 9. कोणती पण न्यूज लिहिताना जर तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये पहिले जागेचं नाव असतं आणि त्यानंतर तारीख दिली असते. तर मुंबई सप्टेंबर 9. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. काय म्हटलं जात आहे की प्रसिद्ध नायिका, ऍक्ट्रेस म्हणजे काय, नायिका. तर प्रसिद्ध ऍक्ट्रेस रितिका, हु इज बिलीव्ड, जिला की मानलं जातं, असं मानलं जातं की टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड. असं मानलं जातं की ती बॉलिवूडमध्ये म्हणजे ज्या हिंदी फिल्म्स वगैरे बनतात त्यांना बॉलिवूड म्हटलं जातं. तर बॉलिवूडमध्ये असं मानलं जातं की तिला सगळ्यात जास्त, ती हायली पेड स्टार आहे, म्हणजे सगळ्यात जास्त पैसे मिळतात तिला आपल्या कामाचे. तर अशा प्रकारची ही जी स्टार आहे रितिका इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन्स. तर पहा, चुकी ती ऍक्ट्रेस आहे, मुलगी आहे, तर असं म्हणतात ना की भाई सगळेजण पाहतात आणि त्यांचं म्हणजे की आता जर ती संन्यास घेईल किंवा काही आहे तर म्हणतात, जसं हिंदीत तुम्ही ऐकलं असेल की लाखो लोगों के दिल टूट गए, अशा टाईपची न्यूज त्यांनी भाई न्यूज मध्ये काय करतात लोक, मिर्च मसाला लावून सांगतात. तर तशाच प्रकारे म्हटलं जात आहे की हे मिर्च मसाला लावून की ही जी ऍक्ट्रेस आहे हायली पेड, ही जे आहे आपले फॅन्स जे आहे हार्ट्स, आपले फॅन्सचे हृदय तोडणार आहे आता, असं ऐकलं जात आहे. इन अन इन्फॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील्ड दॅट शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स. तर म्हणतात ते की एका जर्नलिस्ट बरोबर म्हणजे पत्रकार बरोबर एक इनफॉर्मल चॅट. इनफॉर्मलचा अर्थ हा असतो की जे कागदवरती नाही आलंय, ठीक आहे ना. फॉर्मल म्हणजे की फॉर्मली इंटरव्ह्यू घेतला जातो, लिहिला जातो, किंवा आजकाल तर डायरेक्टली जे आहे व्हिडिओ शूट होतो आणि त्यांनी म्हणजे दाखवलं जातो, प्रसारण होऊन जातो. तर हा इनफॉर्मल चॅट आहे, म्हणजे की हा जगजाहीर नाही केलेला असा टाईपचा चॅट, जे गोष्टी झाल्या त्याच्या एका पत्रकार बरोबर, त्याच्यात तिने सांगितलं, रिव्हील केलं. रिव्हील म्हणजे काय की जाहीर केलं की आता शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स, आता ती कोणत्याही फिल्म्स आणि साइन नाही करणार आहे आतापासून पुढे करता. आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी अँड नेक्स्ट मंथ, तिची जेव्हा जी नेक्स्ट मूवी जी येणार आहे बिग बजेट मूवी, आपण हे सगळे क्वेश्चन्स डिस्कस केले होते आपल्या मागच्या सेशन्स मध्ये, इफ यू रिमेंबर, की बिग बजेट मूवीचा काय अर्थ होता की ज्याच्यात खूप सारे पैसे लागले असतील प्रोड्युसरचे. तर अशा प्रकारची एक मोठी मूवी आंट, ज्याचं नाव आहे, आंटचं काय अर्थ असतं, मुंगी है ना. तर पुढच्या महिने त्याची शूटिंग कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर ती कोणतीही नवीन फिल्म आपल्या हातात नाही घेणार आहे.
शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन. तिने आपल्या निर्णयाबद्दल, या निर्णयाबद्दल की ती आता संन्यास घेणार आहे किंवा ती थोड्या टाइमचा ब्रेक घेते, याबद्दल तिने कोणतेही रिझन्स म्हणजे काय कारण द्यायची मना करून दिलं. रिफ्यूज म्हणजे मना करून दिलं. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. आता म्हणतात की however म्हणजे ह्याला की जे तिच्या जवळचे जे सोर्सेस आहेत, जे की सांगू शकतात, अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत त्यांनी रिव्हील केलंय, त्यांनी असं सांगितलंय की आता जे आहे ती आपला कॅरियर पॉलिटिक्स मध्ये बनवणं चाहते आहे आणि म्हणूनच ती ऍक्टिंग पासून संन्यास घेते. म्हणजे याचा काहीच ठोस कुणाजवळ काही रिझन नाहीये, काहीच नाहीये, पण तरी सुद्धा एक अशी कयास लागते. तर बघा आपण हे सगळे क्वेश्चन्स करून चुकलेले आहोत आधी. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड साइन फिल्म्स. तर मोस्ट हायली पेडचा काय अर्थ होतो? ज्याला सगळ्यात जास्त पैसे मिळतात ऍक्टिंग मध्ये. रिव्हील्ड म्हणजे जी गोष्ट उघडीक होऊन जाय, पता चालून जाय सगळ्यांना. आणि साइन फिल्म्स म्हणजे अग्रीमेंटला साइन करणं, कोणत्या प्रोड्युसर ज्या बरोबर काम करायचंय, किती वेळ काम करेल, किती पैसे मिळतील, अशा प्रकारचा जो अग्रीमेंट असतो दॅट इज कॉल्ड साइन फिल्म्स. ठीक आहे ना. मग हे सगळे आपण पाहिले. व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग. फिल्म इंडस्ट्री करता बॉलिवूड शब्द हा आला होता. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड, तर हिच्याकरता बिग बजेट मूवी है ना, हे आलं होतं. आणि हे सगळे प्रश्नही आपण केलेच होते. आता नेक्स्ट न्यूज पहा. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. म्हणजे हिस्ट्री म्हणजे काय असतं? इतिहास. इतिहासात सगळ्यात डेंजरस, सगळ्यात खतरनाक वेळ, म्हणजे पूर्ण इतिहासात आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त खतरनाक वेळ अशी कोणची आहे? तर हे पहा, ही लंडनची न्यूज आहे. आता ही न्यूज जी आहे ही इंटरनॅशनल न्यूज आहे. आतापर्यंत आपण ज्या न्यूज वाचल्या त्या कशा प्रकारच्या न्यूज होत्या? हे पहा, ही इंटरनॅशनल न्यूज आहे कारण की ही देशच्या बाहेरची न्यूज आहे. आणि या ज्या दोन न्यूज वाचल्या आपण, तर त्या कोणत्या स्पेसिफिक, एक तर जी आता आपण रितिकावाली न्यूज वाचली तर ती बॉलिवूडशी रिलेटेड होती, तर ती नॅशनल न्यूज होती आपण असं म्हणू शकतो. आणि एक न्यूज बेंगलुरू म्हणजे की एक जागेविषयीची न्यूज होती, जी आपण पहिली न्यूज वाचली होती, तर ती एक स्पेसिफिक एका स्टेटच्या रिलेटेड न्यूज होती. ठीक आहे ना. आता या न्यूज मध्ये काय, तुम्ही यांना ओळखता का? हे ज्यांची फोटो आहे यांना कधी पाहिलंय तुम्ही? यांचं चित्र बघितलंय कधी याच्या आधी? नाही बघितलं. हे आहे स्टीफन हॉकिंग, प्रोफेसर स्टीफन हॉकिंग. हे फार मोठे म्हणजे सायंटिस्ट आहेत, होते, आता तर नाही आहे. तर अशा प्रकारे ह्यांच्याशी रिलेटेड एक ही न्यूज आहे, जी की आपण पुढच्या आपल्या सेशन मध्ये वाचू आणि समजूया. तर ह्याच्याशीच रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर्स आहे जे की आज आपण सॉल्व्ह करूया आणि मग आपण नेक्स्ट सेशन मध्ये ह्याचे न्यूज सुद्धा वाचूया. सो एज आय हॅव टोल्ड यू, वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर्स. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री म्हणजे इतिहासात सगळ्यात जास्त खतरनाक अशी वेळ. गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड हा शब्द एक आलेला आहे आपला जो न्यूज आहे त्याच्यामध्ये. तर मॅनकाइंडचा अर्थ काय आहे? ऑल द ह्युमन्स ऑर द ह्युमन रेस, म्हणजे जितकेही मनुष्य आहे, मनुष्य जाती, याच्यासाठी हा मॅनकाइंड शब्द यूज होतो. म्हणजे मॅनकाइंडचा अर्थ तुम्ही असा नका लावू की मॅन म्हणजे पुरुष, पुरुष या बाईची गोष्ट नाही याच्यामध्ये. मॅनकाइंड म्हणजे सगळी ह्युमन बिईंग जितके आहेत त्यांच्याकरता हे मॅनकाइंड हा शब्द यूज होतो. विच वर्ड्स और फ्रेजेस इन द न्यूज रिफर टू द अर्थ. आता न्यूज मध्ये काही काही शब्द किंवा वाक्यांश असे आले आहेत जे की अर्थ करता रिफर करतात. म्हणजे त्याचा अर्थ अर्थ आहे, इंग्लिशचा अर्थ. अर्थ म्हणजे मराठीचा अर्थ आणि अर्थ म्हणजे इंग्लिशचा अर्थ. तर त्याचं काय आहे? वर्ल्ड अँड प्लॅनेट हे दोन शब्द आले आहे जे की अर्थ करता यूज होतात. ते आर द वर्ड्स यूज फॉर द अर्थ इन द न्यूज. सो वर्ल्ड म्हणजे काय असतं? जे आपण पूर्ण दुनियाला म्हणतोय ना, हे जगत आहे, पूर्ण जग, पूर्ण त्याला वर्ल्ड म्हणतो. आणि प्लॅनेट, तर वर्ल्डचा अर्थ काय झाला? पूर्ण जे जग आहे आपलं, पूर्ण विश्व, ते आहे वर्ल्ड. आणि प्लॅनेट तसं तर म्हणजे एक ग्रहला म्हणतात, पण इथे हे प्लॅनेट म्हणजे अर्थ हा जो प्लॅनेट आहे, अर्थ सुद्धा एक प्लॅनेट आहे, तुम्हाला माहिती असेल है ना. पृथ्वी हे एक प्लॅनेट आहे, ग्रह आहे. तर हे प्लॅनेट म्हणजे अर्थ ह्याच्याकरता यूज होत आहे. तशा प्रकारे हे दोन शब्द आहेत, वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स used for the earth in the news. न्यूज मध्ये हे दोन शब्द यूज केले गेले आहेत.
नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. खालती हे 3 प्रॉब्लेम्स लिहिले आहेत आणि तुमच्या हिशोबे सगळ्यात जास्त सिरियस कोणता प्रॉब्लेम आहे, सगळ्यात जास्त भयंकर कोणता प्रॉब्लेम आहे. क्लायमेट चेंज म्हणजे जे की आपले सीझन्स असतात, ऋतू असतो ते बदलतात, ते आजकाल म्हणजे क्लायमेट्स आजकाल बदलत चालले आहेत. सर्दीत गरमी, गरमीत सर्दी, असं काही विचित्रच चाललंय आजकाल, है ना. आणि ओव्हर पॉप्युलेशन, जी जनसंख्या वृद्धी होते ती आहे प्रॉब्लेम सगळ्यात मोठी. किंवा एपिडेमिक डिझिजेस, जसं की तुम्हाला आता तर सगळ्यात रिसेंट जर म्हणायचं तर कोविड, जसं की हे आहे, हे तर पॅनेडेमिक, त्याच्याकरता एपिडेमिक नाही. एपिडेमिक म्हणजे एक जागे विशेष मध्ये जे होतं ते दॅट इज कॉल्ड एपिडेमिक. पण आता जसं की हे झालंय पूर्ण विश्वात सगळीकडे झालंय, सो दॅट इज कॉल्ड पॅनेडेमिक. ठीक आहे, तर अशा प्रकारचे कोणते रोगराई असतात ते, किंवा क्लायमेट चेंज किंवा ओव्हर पॉप्युलेशन. तर सगळ्यात भयंकर ह्याच्यातनं जर कोणतं आहे तर ते आहे क्लायमेट चेंज. ठीक आहे ना, हे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे आतापर्यंतचं. प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्जन. प्रोफेसर हॉकिंग, ज्यांची की ही न्यूज छपली आहे, त्यांनी ही जी प्रॉब्लेम आहे ह्याच्या बाबतीत गार्जन अशी म्हणून एक पत्रिका आहे त्याच्यात लिहिलं होतं. वाय इज इट गिव्हन एज न्यूज इन अदर पेपर्स. तर ह्याला दुसऱ्या अखबारमध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये न्यूज म्हणून, बातम्या म्हणून, समाचार म्हणून का छापलं गेलं. तर ह्याचं बघा आन्सर. It is given in the news to make people aware of the dangerous situations and make them understand the impending calamities. तर ह्याला न्यूज मध्ये म्हणून करता दिलं गेलं ताकी लोक जे आहे ते अवेअर होऊ शके, म्हणजे त्यांना जाणीव होऊ शके या गोष्टीची, ऑफ द डेंजरस सिच्युएशन, जे खतरनाक जे सिच्युएशन्स होत चालल्या आहेत आजकालच्या टाइमला, वेगवेगळ्या प्रकारच्या, जे म्हणजे की क्लायमेट चेंज आणि जे काही होत आहे ते, अँड मेक देम अंडरस्टँड, आणि त्यांना ही गोष्ट समजू शके नीट प्रकारे, द इम्पेंडिंग कॅलॅमिटीज. कॅलॅमिटीज म्हणजे काय असते, आपदा असते जी. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे नॅचरल आहेत किंवा मॅनमेड आहेत, तर अशा प्रकारचे काही पण जे कॅलॅमिटीज आहेत त्याला समजू शके, आणि त्याचं किती डेंजरस आहे, ते किती खतरनाक आहे, त्या गोष्टीला जाणीव होऊ शके त्याला. द न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज टू प्रोटेक्ट द अर्थ. आणि या न्यूजनी, या बातमीनी जे आहे सायंटिस्ट जे आहे, जे वैज्ञानिक लोक आहेत, त्यांना ते इन्स्पिरेशन मिळेल त्यांना, तर त्यांना मोटिवेशन मिळेल की ते अर्थला प्रोटेक्ट करायला, ते पृथ्वीला सुरक्षित करायला काहीतरी अनेक नवीन नवीन रेमेडीज काढेल, काहीतरी नवीन प्रयोग करेल, ताकी आपली जी पृथ्वी, ज्यात आपण राहतोय या ग्रहावरती, ती सुरक्षित राहील आणि त्याच्यावरती काही आपदा नाही. त्यासाठी ही न्यूज छपली आहे अखबारमध्ये. टेल एज मेनी वर्ड्स इज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. इथे खालती काही शब्द दिले आहेत आपल्याला, त्याच्याशी रिलेटेड जितकेही शब्द आपल्या मनात येतात तितके लिहायचे आहेत. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊन आता तुम्हाला नेक्स्ट क्लासेसमध्ये 8, 9, 10 सगळ्यांमध्ये वर्ड वेब येईल, तर तो ह्याच क्वेश्चनशी रिलेटेड असतो. तर म्हणून हा क्वेश्चन तुम्ही नीटचे करा आणि समजून करा. न्यूज, जसं की हा शब्द आहे न्यूज, तर न्यूज शी रिलेटेड जितके शब्द तुमच्या मनात येतात ते पहा. फ्रंट पेज न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, पीस ऑफ न्यूज, न्यूज एजन्सी, रिपोर्टर, न्यूज डीलर, न्यूज रीडर, एटसेट्रा. ठीक आहे ना. फ्रंट पेज न्यूजचा काय अर्थ झाला की जे सर्वात पहिल्या पेजवरती जो न्यूज छपते ती. मग स्पोर्ट्स न्यूज तुम्हाला माहितीये, खिलाडींशी संबंधित. पीस ऑफ न्यूज म्हणजे एक छोटासा तुकडा न्यूजचा, समाचारचा. न्यूज एजन्सीज असतात वेगवेगळ्या, रिपोर्टर असतो, मग न्यूज डीलर जो की न्यूजपेपर्सला विकतो वगैरे, आणि न्यूज रीडर जसे की आपण लोक सगळे न्यूज रीडर आहोत. मग आहे नेक्स्ट टीव्ही. टीव्हीशी जुळलेले काय शब्द आहेत, प्रोग्राम्स, कार्टून्स, चॅनल्स, सिरियल्स, लाईव्ह प्रोग्राम्स, अँटिना, रिमोट, एटसेट्रा. आणि काही खूप गोष्टी असतील जे तुमच्या मनात येत असतील टीव्हीशी संबंधित, ते तुम्ही लिहू शकता. स्मार्ट टीव्ही है ना, आजकाल स्मार्ट टीव्ही येतात, ते लिहू शकता. मग आहे रेडिओ. तर बघा, न्यूज, सॉंग्स, ब्रॉडकास्ट, म्हणजे ब्रॉडकास्ट होते ना त्याच्यावरती, न्यूज असो किंवा काही पण असो, तो ब्रॉडकास्ट म्हणजे चारीकडे प्रसारित होतं. रेडिओ स्टेशन, नॅशनल रेडिओ, लोकल रेडिओ, FM रेडिओ, रेडिओ सिग्नल, इंटरव्ह्यू, एटसेट्रा. हे सगळे शब्द रेडिओशी रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे मोबाईल. तर बघा, सेल्युलर फोन, सेलफोन, नेटवर्क, मोबाईल नंबर, चार्जर, कॉल्स, मोबाईल कंपनी, स्मार्टफोन, एटसेट्रा. हे सगळे शब्द आपण मोबाईलशी रिलेटेड आहे जे यूज करतो. तर आज आपण आणखी एक न्यूज वाचली आणि त्याची डिफरंट एस्पेक्ट्स पाहिले. नेक्स्ट सेशन मध्ये आपण
जी आता आपण जे क्वेश्चन आन्सर्स बघितले त्याची न्यूजही बघूया आणि बघू की त्याचं काय त्याच्यात दिलेलं आहे आणि आपला कन्क्लुडिंग पार्ट मागच्या सेशन पुढच्या सेशन मध्ये आपला बघू आपण. चला याच नोटवरती तुमच्याशी विदा घेते. विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.